उद्धव ठाकरे हे आता नाशिकमध्ये आहेत। नाशिकमध्ये गोदा तीरावर गोदामाईची आरती ही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होते आहे। उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते ही गोदामाईची आरती करण्यात येत आहेत। प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये पार पडली आहे। मोठ्या उत्साहात आज जल्लोष साजरा करण्यात आला। त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये त्यांनी काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाची महाआरती केली। प्रभू रामाची पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर गोदा तीरावर येऊन गोदामाईची आरती तसेच गोदामाईचं पूजन देखील उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होताना आपण पाहतो आहे। ही ताजी दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहत आहोत। उद्धव ठाकरे हे सध्या नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये ते सहकुटुंब गोदामाईची पूजा करत आहेत। सोबतच उद्धव गटाचे लाखो कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदामाईची पूजा संपन्न होत आहे। नमस्करोमि त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता याचितं तीर्थमे देहि हस्ते धनमादाय इतर विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित वर्तमाने एवं गुणविशेषण विशिष्टाय शुभपुण्यतिथौ साहेबांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा, नावाचा उच्चार करायचा आणि सपरिवारः सबांधवः सभक्तजनः यजमानः अहं मम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री अखंड ब्रह्मांड नायकस्य त्र्यंबकेश्वरस्य जटोद्भूता परमपावनी पापहारिणी अमृतवाहिनी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र पादपूजित गंगा गोदावरी देवतायाः अखंड कृपा प्रसाद संपादनार्थं मम आदरणीय पितृदेवस्य तथा च मम गृहीत समग्र कार्येषु उत्तरोत्तर यश विजय लाभादि प्राप्त्यर्थं भारत महाभूमंडल अभ्युत्थान पूर्वकं सकल परकीय शक्तीनां निर्दान पूर्वक मनसंकल्प
समर्पित सकल कामना सिद्ध्यर्थम राजद्वारे न्यायालये सर्वत्र यश प्राप्त्यर्थम श्री रामचंद्र देवता अचल प्राणप्रतिष्ठा महापर्व अंगभूतम दक्षिण वाहिनी गोदावरी कुंभक्षेत्र नासिक गोदावरी देवतायाः सायंकाले महापूजन मंगलानार्तिक्यम समस्त भक्तानां प्रतिनिधि अहम करिष्ये तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणपति स्मरणं करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु श्रीमन्महागणाधिपतये नमः। ध्यायामि प्रार्थना पूर्वकं नमस्करो गंगा गोदावरी पूजनं पंच नद्याः सरस्वतीमपि अन्ते शस्त्रु तसाः सरस्वती तु पंचधा सोदेशे भवत्सरित नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दित दिव्यरूपं मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां यागतिर्योगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसा सागते सर्वजन्तूनां गौतमी तीरवासिनः दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्रेषु हन्ति गोदा कलो युगे प्रवाहरूपां गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। पाद्यमर्गमाचमनीय स्नानीयं समर्पयामि गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। सायं पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जे पुन्नागजाति करवीररसात् पुष्पैः बिल्वप्रभात तुलसीदलमा त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि उपमाग्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं नापया आसीदन्तरिक्षद्गु शीर्ष्णोद्यौः तमवर्तत तदव्याम्भूमिर्दिशाः श्रोत्र तथा लोकाम् अकल्पयन् नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे चलां कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परागतिं शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं वक्षगोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। विष्टान्न नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पय नैवेद्यान्ते आचमनीयं मुखवासार्थे उगफलताम्बूलं द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि। अम्बे अम्बिके अम्बालिके नमः। नयति कश्चन स सत्यशोकाः सुभद्रिकाङ्गाम्बि लवासिनीं वो मङ्गलाराधितं कुर्यात्। या ठिकाणी गंगेची पारंपरिक आरतीची वेळ झालेली आहे। माननीय उद्धवजींच्या हस्ते आता या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे। या ठिकाणी आपण रामतीर्थावर सगळेजण उभे आहोत। प्रभू रामांचा आणि गंगेचा फार पुरातन संबंध आहे हे आपल्याला पुराणांमधून या ठिकाणी दिसते। प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं होतं वनवासात असताना, आणि गंगेचा आणि प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी पुराणांमध्ये फार महत्त्व सांगितलेलं आहे। या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते, आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत इथून ती दक्षिणेकडे वाहते। या ठिकाणी पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी, गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचा वास असलेला याला जास्त महत्व आहे, आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो। आता येणाऱ्या 26-27 सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर
ती परत पूर्व पश्चिम होते। या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचं हे रामकुंड आहे। या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे। ते छोटं जे आहे त्याला धनुष्यकुंड म्हणतात। हे मुख्य रामतीर्थ आहे। समोर जे उभे आहेत या ठिकाणी अस्थिविलय तीर्थ आहे। या ठिकाणी आपल्याला 3.5 तासांमध्ये अस्थिंचं पाणी होतं असं महत्व आहे। आणि म्हणून देशातून परदेशातून या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात। रामतीर्थाच्या पुढे सीताकुंड असे साधारण 108 प्रकारचे कुंड या ठिकाणी आहेत। आदरणीय गुरुजींना विनंती आहे की पक्ष प्रमुख साहेब आणि थोडं फॅमिलीला पुढे घ्यावं असं सर्व मीडियावाल्यांची विनंती। सर्वांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करायचा।
सगळ्यांनी आरती घ्यायच्या ना. हरि ओम ओम सगळ्यांनी हातामध्ये घ्या. हरि ओम ओम तेन यज्ञमय यंत्र देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न एहनाकं मयमानः सचन्द चत्रपूर्वे सात्या सन्ति देवाः. ओम राजाभिराजाय प्रथमस्साहिमे नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामां कामकामान् वय्यां कामे श्रवो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्तिं साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराधमादिभक्तसमन्वपर्या ईशा सार्वभौम स्वारवायुषां दाता परारदात्. पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराजुनश्लेष श्लोको विनुतो मरुतः परिवेष्टारो मरुदश्याम संग्रहे आविशदश काम प्रिये विश्वे देवा सभासति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गंगा गोदावरी देवताभ्यो नमः. मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. जाणीवरे चंडी प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरी. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां ते न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. सर्वांनी म्हणा म्हणा गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्य नैव च आगतः सुख संपत्ति पुण्यहं तव दर्शनात्. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि विशो देहि. गंगा गोदावरी देवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. गंगा गोदावरी माता की, सियावर रामचंद्र की, पवनपुत्र हनुमान की. धर्म की, धर्म की, अजर बचा, अजर बचा. प्राणियों में विश्व का कल्याण, विश्व का कल्याण. पार्वती पते सनातन वैदिक हिंदू धर्म की, गौ माता की, गाय के आनंद की. धन्यवाद. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. भारत माता की, भारत माता की. वंदे जय महाराष्ट्र. हिंदुर्ग सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो. या बुलंद आवाज कुणाचा, हा बुलंद आवाज कुणाचा. जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. सर्व शिवसैनिक बांधव, माननीय उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो, माननीय उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो, माननीय आदित्य साहब ठाकरे आगे बढ़ो. सर्व शिवसेनेचे नेते,
सर्व शिवसेनेचे उपनेते, आमदार, माजी खासदार, शिवसेनेचे विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्व शिवसैनिक बांधवांचे या ठिकाणी मी आभार मानतो आपण दिलेल्या सहकार्याबद्दल। त्याचप्रमाणे हा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद नाशिककरांनी या ठिकाणी दिला, या नाशिककरांचं पण नाशिककरांना आम्ही नतमस्तक होत। अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे।